चरकसंहिता चिकित्सा स्थान अध्याय 5वा गुल्म चिकित्सा अध्याय हा आपण बघत आहोत. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण गुल्माचे प्रकार बघितले होते, त्यांचे लक्षणे आणि निदान बघितले होते, संप्राप्ती बघितली होती. तर गुल्माचे 5 प्रकार आहेत: वातज, पित्तज, कफज, वातज, पित्तज, कफज, सन्निपातज म्हणजे त्रिदोषज आणि रक्तज. हे 5 प्रकार आहेत गुल्माचे. त्यापैकी त्रिदोषज जो आहे सन्निपातज गुल्म, त्याला निचय गुल्म असे म्हणतात. निचय. आणि त्रिदोषज गुल्म असाध्य असतो. आता यामध्ये आपण वातज गुल्माची चिकित्सा बघणार आहोत. गुल्म चिकित्सा उपक्रम, त्यामध्ये सर्वप्रथम वातज गुल्माची चिकित्सा. हा श्लोक काही इम्पॉर्टंट नाही 20 नंबरचा. श्लोक नंबर 20 पासून बघूया. वृक्ष व्यायामजम गुल्मम वातिकम तीव्र वेदनम, म्हणजे वृक्ष आहार विहार आणि व्यायामाने उत्पन्न झालेला वातज गुल्म अतिशय तीव्र वेदनायुक्त असेल. बद्ध मारुतम, बद्ध वीट आणि मारुत म्हणजे अपानवायू आणि वीट म्हणजे मल यांचा विबंध असेल तर आपल्याला काय करायचं आहे? स्नेहे आदितः समुपाचरित, म्हणजे आपल्याला स्नेहन करायचं आहे. वातज गुल्मामध्ये जर आपल्याला तीव्र वेदना असतील आणि बद्ध विनमारुत म्हणजे अपनवायू आणि मलाचा अवरोध असेल तर आपल्याला त्यामध्ये काय करायचं आहे? स्नेहन करायचे वातज गुल्मामध्ये, जो की वृक्ष आहार विहार आणि व्यायामाने झालेला आहे. वृक्ष व्यायामजम गुल्मम वातिकम तीव्र वेदनम बद्ध विनमारुतम स्नेहे आदितः समुपाचरेत. तर सर्वप्रथम स्नेहन करायचे आपल्याला. त्यानंतर स्वेदन. मग आपल्याला आधी ह्यात सांगितलं की स्नेहन कसे करायचे, कशा प्रकारे. भोजनाभ्यंजनैः पानैः निरोहैः सानुवासनैः स्निग्धस्य भिषजा स्वेदः कर्तव्यो गुल्मशांतये. म्हणजे भोजन आपल्याला स्निग्ध द्रव्ये खायला द्यायचे. अभ्यंजन म्हणजे अभ्यंग करायचे. पान म्हणजे जे स्नेहद्रव्य आहेत त्यांचं स्नेहपान करायचं आहे. निरोह बस्ती द्यायचा आपल्याला स्नेहद्रव्यांचा. अनुवासन बस्ती पण आपल्याला स्नेहद्रव्यांचा द्यायचा आहे. काय काय करायचे? भोजन, अभ्यंग खायला स्निग्ध पदार्थ द्यायचे, स्नेहद्रव्यांनी अभ्यंग करायचा. पान म्हणजे जसं की स्नेहपान वगैरे असं स्नेहद्रव्य पिण्यास द्यायचे. निरोह बस्ती द्यायचा स्नेहद्रव्यांचा. अनुवासन बस्ती पण द्यायचा स्नेहद्रव्यांचा. आणि या सर्व क्रिया केल्यावर त्याचं काय होईल? स्नेहन होईल. मग काय म्हणते पुढं? स्निग्धस्य भिषजा स्वेदः. स्निग्धस्य म्हणजे ज्याचं स्नेहन झालं आहे अशाचं काय करायचं आहे? मग आपल्याला स्वेदन करायचं आहे. मग ते कर्तव्य गुल्मशांत आहे. आपल्याला हे गुल्मशांतीसाठी करायचं आहे. मग आपण स्नेहन स्वेदन केलं त्यानंतर त्याचा फायदा काय होणार आहे? स्वेदनाचा लाभ दिला आहे. स्रोतसाम मार्दवम, स्रोतसाम मार्दवम कृत्वा म्हणजे स्रोतसामध्ये मृदुता येते. आणि जित्वा मारुतम उल्बनम म्हणजे वातदोषावर आपल्याला विजय प्राप्त होतो, म्हणजे वातदोष कमी होतो आणि स्रोतस मृदू होतात. भित्वा विबंधम म्हणजे काय? जे आपण इथं बघितलं होतं कुठे? बद्धविन मारुतम आहे ना, तर ते जे विबंध होता तो तुटणार आहे. आणि पुढं काय म्हणते? स्निग्धस्य स्वेदो गुल्ममोपती. तर हेच आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला हेच लक्षात ठेवायचं आहे की स्वेदनाचे लाभ येतं 3. स्रोतसांना मृदुता येते, वातावर आपल्याला विजय प्राप्त होतो, वात कमी होतो आणि विबंध नाहीसे होतात. स्रोतसाम मार्दवम कृत्वा जित्वा मारुतम उल्बनम भित्वा विबंधम हे 3 स्वेदनाचे लाभ दिलेत. म्हणजे ते स्नेहन स्वेदनाचे लाभ आहेत. आपण आधी स्नेहन स्वेदन केलं, ठीक आहे. आता आपल्याला गुल्ममध्ये स्नेहपानाने बस्ती द्यायची. स्नेहपानम हितम गुल्मे विशेषण ऊर्ध्वनाभिजे पक्वाशय गते बस्ती उभयम जठराश्रय. म्हणजे काय म्हणते? स्नेहपानम हितम गुल्मे, गुल्मामध्ये स्नेहपान हितकर आहे. कधी? विशेषण ऊर्ध्वनाभिजे म्हणजे ज्यावेळेस गुल्म नाभीच्या ऊर्ध्वभागाला असेल. विशेषण ऊर्ध्वनाभिजे गुल्म नाभीच्या ऊर्ध्वभागाला असेल तर स्नेहपान द्यायचं आहे. स्नेहपान हितकर असतं. स्नेहपानम हितम गुल्मे विशेषण ऊर्ध्वनाभिजे
त्यानंतर पक्वाशय गते बस्ती, म्हणजे जर पक्वाशयामध्ये गुल्म असेल तर बस्ती द्यायची. आणि उभयम जठराश्रय, आणि जर जठरामध्ये जर गुल्म असेल तर आपल्याला उभयम म्हणजे दोन्हीमध्ये काय बस्ती आणि स्नेहपान. जर गुल्म नाभीच्या ऊर्ध्वभागी असेल तर स्नेहपान द्यायचे, आणि पक्वाशयामध्ये असेल तर बस्ती द्यायची. आणि जर जठराश्रयामध्ये असेल तर बस्ती आणि स्नेहपान दोन्ही द्यायचे. स्नेहपानम हितम गुल्मे विशेषण ऊर्ध्वनाभीजे पक्वाशय गते बस्ती ही उभयम जठराश्रय. आता वातच गुल्मामध्ये ब्रोहण करायचे. वातच गुल्मामध्ये ब्रोहण करायचे कसं? दीप्ते अग्नौ वातिके गुल्मे विबंदे अनिल वर्चसो ब्रोहण आणि अन्नपानाने स्निग्धोष्णाने प्रयोजयत. म्हणजे वातच गुल्म, वातिके गुल्मे म्हणजे वातच गुल्मामध्ये ज्यावेळेस अग्निप्रदीप्त असेल आणि विबंदे अनिल वर्चसो, अनिल म्हणजे वात, मल आणि अपान वायूचा विबंध असेल त्यावेळेस ब्रोहण द्यायला सांगितले. आणि ब्रोहणासाठी काय द्यायचे? स्निग्ध आणि उष्ण द्रव्य द्यायचे. ब्रोहण आणि अन्नपानाने स्निग्ध उष्णाने प्रयोजयत, म्हणजे ब्रोहणासाठी स्निग्ध उष्ण असा अन्न आणि पान द्यायचे. ब्रोहण आणि अन्नपानाने स्निग्धोष्णाने प्रयोजयत. दीप्ते अग्नौ, अग्नी प्रदीप्त असेल कशात? वातच गुल्मामध्ये. वातिके गुल्मे विबंदे अनिल वर्चसो, म्हणजे वाताचा आणि मलाचा विबंध आहे, अग्निप्रदीप्त आहे वातच गुल्मामध्ये, तर ब्रोहण करणारे अन्नपान द्यायचे आपल्याला स्निग्ध उष्ण. तर सगळ्यात आधी काय दिलं? आधी स्नेहन झालं, स्नेहनंतर स्वेदन दिलं आणि स्वेदनाचे लाभ सांगितले. त्यानंतर स्नेहपान आणि बस्ती आणि त्यानंतर ब्रोहण. आता पुढं काय सांगितलं? वातच गुल्मात चिकित्सावृत्ती दिली. पुनः स्नेहपानम निर्वाहास अन्वसः प्रयोज्या वातगुल्मेषु कफपित्त अनुरक्षिणा. म्हणजेच वातच गुल्मामध्ये आपल्याला काय करायचं आहे? परत निरोह बस्ती, स्नेहपान आणि अनुवासन बस्ती हे आपल्याला परत द्यायचं आहे. वरच्यावर आपल्याला हे देत राहायचं आहे. आणि प्रयोज्या वातगुल्मेषु कफपित्त अनुरक्षिणा, मग आपल्याला वातच गुल्मामध्ये कफ आणि पित्ताचं पण रक्षण करायचं आहे, म्हणजे त्यांचा प्रकोप होऊ द्यायचा नाही. आणि वारंवार आपल्याला काय सांगितलं आहे? स्नेहपान, निरोह बस्ती आणि अनुवासन बस्ती द्यायला सांगितली. काय? पुनः स्नेहपानम निरोहास अनुवासा, स्नेहपान, निरोह आणि अनुवासन बस्ती पुन्हा द्यायची. आणि वातच गुल्मामध्ये हे करत असताना कफ आणि पित्ताचा प्रकोप नाही होऊ द्यायचा, त्याच्याकडे पण लक्ष द्यायचं आहे. कफपित्त अनुरक्षिणा, खाली काय म्हणले? वातच गुल्मात कफ आणि पित्ताचा प्रकोप होऊ नये किंवा यांच्यामुळे अवरोध होऊ नये, इकडे लक्ष काळजीने द्यावे. तसेच वारंवार स्नेहपान करायचे, निरोह बस्ती आणि अनुवासन बस्तीचा प्रयोग करत राहायचा आहे. आता खाली काय? श्लोक नंबर 27-28. कफवाते जितप्राये पित्तम शोणितमेव वा यदि कुप्येती वातस्य क्रियमाणे चिकित्सेते. म्हणजे आपण वातच गुल्माची चिकित्सा बघतोय, त्यामध्ये आपण स्नेहन, स्वेदन, स्नेहपान, बस्ती दिली है ना. त्यानंतर मग आता आपण हे सगळं केल्यानंतर वात कमी झाला, म्हणजे वाते जितप्राये म्हणजे वाताचं शमन झालं. तरी पण जर कफ आणि पित्त आणि रक्त, कफो पित्तम शोणितमेव वा, हे त्यामध्ये वाढले असतील तर आपल्याला काय करायचं आहे? यदि कुप्येती वातस्य क्रियमाणे चिकित्सेते, म्हणजे त्यांच्यानुसार आपल्याला त्यांची चिकित्सा करायची. म्हणजे जसं की कफ वाढला असेल तर कफाची चिकित्सा, पित्त वाढले असेल तर पित्ताची चिकित्सा, रक्त वाढले असेल तर रक्ताची चिकित्सा आपल्याला हे वातच गुल्मामध्ये करायचं आहे. आणि यथोल्बनस्य दोषस्य तत्र कार्यम भिषग्जितम आद अवंतेच मध्येच मारुतम परिरक्षिता. म्हणजे आपण ज्यावेळेस कफ, पित्त आणि रक्त यांची चिकित्सा करत आहोत वातच गुल्मामध्ये, ते वाढलेत ना, त्यामुळं मग ह्यांची चिकित्सा करत असताना पण काय म्हणले ते? आद म्हणजे सुरुवातीला, अंत म्हणजे शेवटी, आणि मध्य म्हणजे म्हणजे सुरुवातीला, मध्य आणि शेवटी या तिन्हीमध्ये पण आपल्याला हे लक्ष द्यायचं आहे की वाताचा परत प्रकोप होऊ नये. म्हणजे आदा वंतेच मध्येच मारुतम परिरक्षिता, वाताचं रक्षण करायचं आहे आपल्याला. तर ह्यातला ही लाईन लक्षात ठेवा. आदा वंतेच मध्येच मारुतम परिरक्षिता, ही लाईन MCQसाठी रेफरन्ससाठी येऊ शकते. सुरुवातीला, मध्य आणि अंत
हे वाताचं रक्षण करायचं आहे आपल्याला वातज गुल्माच्या चिकित्सामध्ये. आता श्लोक नंबर 29, ज्यात वातज गुल्मामध्ये वमन सांगितले. वमन कधी द्यायचं आपल्याला? ज्यावेळेस आपल्याला वातज गुल्मामध्ये कफाची वृद्धी दिसते त्यावेळेस आपल्याला वमन द्यायचं आहे. वातगुल्मे म्हणजे वातज गुल्मात कफो वृद्धो, वातज गुल्मात कफाची वृद्धी आहे तर आपल्याला कफाची लक्षणं दिसतील. आणि हे तर काय लक्षात ठेवायची गरज नाही, कारण की कफाची लक्षणं नॉर्मल जी असतात तीच आहेत. जसं की हत्वा अग्निमांदे अरुची यदी रल्लास गौरव तंद्रा, हे लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त हे लक्षात ठेवायचं की वमन द्यायचं आहे. जनयत उल्लिखेत तू तम, उल्लिखेत म्हणजे उल्लेखन म्हणजे वमन, उल्लेखन म्हणजे वमन. कधी द्यायचे? कफोवृद्ध, कशामध्ये? वातज गुल्मामध्ये जर कफाची वृद्धी झाली आणि कफाची लक्षणं दिसू लागली तर आपल्याला वमन द्यायचं आहे. आणि त्यासाठी पुढं काय म्हणते की जर शूल असेल, अनाह असेल, विबंध असेल, गुल्मे वात कफोल्बणे म्हणजे वातज गुल्मामध्ये कफ आहे, कफाची वृद्धी झाली आणि त्यावेळेस जर शूल, अनाह, विबंध दिसेल तर आपल्याला वर्ती वापरायची. कशाची? गुटिका आणि चूर्ण. आणि गुटिका आणि चूर्ण कशा असावे? कफ वातहर, कफ आणि वातहर असे गुटिका आणि चूर्ण घ्यायचेत, त्यांची वर्ती बनवायची, फलवर्ती, आणि ती आपल्याला वापरायची याच्यामध्ये वातज गुल्मात. जर त्यात कफाच्या वृद्धीमुळे ही आपल्याला शूल, अनाह, विबंध हे कफ आणि वात यामध्ये दिसत असतील तर गुटिका आणि चूर्ण वापरून त्यांची वर्ती बनवायची, जे की कफ वातहर असेल. शूल अनाह विबंधेषु गुल्मे वातकफोल्बने वर्तयो गुटिकाश्चूर्णम कफवातहरम हितम, म्हणजेच वात आणि कफ प्रकोपाने होणाऱ्या गुल्मात शूल म्हणजे उदरशूल, अनाह, विबंध म्हणजे अपनवायू, मल, मूत्र यांचा विबंध होऊ शकतो. गुल्मे वातकफोल्बने म्हणजे जे वात आणि कफ प्रकोपाने होणारा गुल्मे, त्यामध्ये आपल्याला वर्ती वापरायची गुटिका आणि चूर्णांची, जे की कफ आणि वातहर गुटिका आणि चूर्ण असतील. आता वातज गुल्मात विरेचन पण द्यायचे. वातज गुल्मात विरेचन कधी द्यायचे? ज्यावेळी वातज गुल्मामध्ये पित्तम वा यदि संवृद्धम, म्हणजेच वातज गुल्मात पित्तम वा यदि संवृद्धम, पित्ताची वृद्धी झाली आणि त्यामुळे संताप होतो आहे, म्हणजे शरीराचं टेम्परेचर वाढते, दाह होतो आहे, संताप होतो आहे. पित्तम वा यदि संवृद्धम वातगुल्मिनः, म्हणजे वातज गुल्मामध्ये, वातगुल्मिनः म्हणजे वातज गुल्मात ज्यावेळेस पित्तम वा यदि संवृद्धम म्हणजे पित्ताची वृद्धी झाली आणि संताप होत आहे त्यावेळेस कुर्यात विरेच्य, ठीक आहे. आणि इथं आधी काय होतं? जनयत उल्लेखन म्हणजे वमन, कफ असेल तर वमन द्यायचे, पित्त असेल तर विरेचन द्यायचे. आणि सभवेत सस्नेहही अनुलोमिकही, म्हणजेच स्नेहही अनुलोमिकही म्हणजे अनुलोमन करायचं आहे स्नेहयुक्त द्रव्यांनी आणि त्याद्वारे विरेचन करायचे. स्नेहयुक्त द्रव्यांच्या अनुलोमक द्रव्य वापरायचे आपल्याला, स्नेह अनुलोमक द्रव्य त्यांनी आपल्याला विरेचन करायचे. कसं? कधी करायचं? जर वातगुल्मिनः म्हणजे वातज गुल्मात पित्तम वा यदि संवृद्धम, पित्त प्रकोप असेल आणि संताप असेल, संतापम, तर कुर्यात विरेच्य म्हणजे विरेचन करायचे. कसं? स्नेह अनुलोमन करून. आता गुल्मात रक्तमोक्षण. आता आपण हे सगळं केलं, स्नेहन स्वेदन केलं. काय केलं? स्नेहन स्वेदन केलं, त्यानंतर स्नेहपान बस्ती दिली, त्यानंतर आपण ब्रोहण केलं, दोषानुसार चिकित्सा केली. काय केलं? वमन केलं कफासाठी, विरेचन केलं पित्तासाठी. आणि तरी पण समजा आपला गुल्म शांत होत नाही. हे काय म्हणते? गुल्मो यदि अनिलादीनाम कृते सम्यक भिषक्जिते, म्हणजे अनिलादीनाम म्हणजे वात, पित्त, कफ, वातादीनाम कृते. आपण वात, कफ यांची सगळ्यांची चिकित्सा केली, पित्तासाठी पण विरेचन केलं, कफासाठी वमन केलं, तरी पण म्हणजे सम्यक भिषक्जिते, भिषक म्हणजे चिकित्सा, आपण सम्यक चांगली चिकित्सा केली, तरी पण जर गुल्म न प्रशाम्यती, गुल्म शांत होत नाही, न प्रशाम्यती, त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे? रक्तस्य स्व अवसेकात प्रशाम्यती,
रक्तमोक्षण करायचे. रक्तस्य स्वअवसेकात प्रशाम्यती, म्हणजे वात पित्त कफ यांची सगळ्यांची चिकित्सा करून पण जर गुल्म शांत नाही झाला तर आपल्याला रक्तमोक्षण करायचं आहे, मग ते शांत होणार आहे. हे झालं आपलं वातच गुल्माची चिकित्सा. वातच गुल्माची चिकित्सा एकदा क्विक रिव्हिजन करू. काय काय सांगितलेलं आहे? सगळ्यात आधी तर स्नेहन केलं, ठीक आहे. त्यानंतर स्वेदन केलं आणि हे 3 पॉईंट दिले तर स्वेदनाचे लाभ. स्त्रोतसम मार्दवम कृत्वा जित्वा मारुतम उल्बनम आणि भित्वा विबंधम. त्यानंतर स्नेहपानाने बस्ती दिली. स्नेहपान कशात दिले? ज्यावेळेस पक्वशयामध्ये आहे, ज्यावेळेस नाभीच्या ऊर्ध्वभागी त्यावेळेस स्नेहपान आणि पक्वशयामध्ये असताना बस्ती. आणि स्नेहपान आणि बस्ती दोन्ही पण कधी दिलं? ज्यावेळेस जठरामध्ये आहे, ठीक आहे. स्नेहपान कधी दिलं? नाभीच्या ऊर्ध्वभागी असताना. बस्ती कधी दिली? पक्वाशयामध्ये असताना. आणि जठरामध्ये आहे त्यावेळेस काय दिलं? स्नेहपान आणि बस्ती दोन्ही पण दिलं. ब्रोहन दिलं. अग्निप्रदीप्त आहे, अनिल आणि वर्च यांचा विबंध आहे, त्यावेळेस आपण स्निग्ध उष्णद्रव्य दिले ब्रोहन करणारे. आणि स्नेहपान, निरोह, अनुवासन हे वारंवार करायला सांगितले. ज्यावेळेस आपण कफपित्त अनुरक्षणा आणि हे करत असताना कफ आणि पित्ताचं रक्षण पण करायचं आहे की त्यांचा प्रकोप होणार नाही. आणि ही लाईन ह्यात लक्षात ठेवायची. आधावंतेच्या मध्येचे मारुतम परिरक्षिता, म्हणजे कफोवाते जितप्राय पित्तम शोणितमेव वा, म्हणजे आपण वातच गुल्मामध्ये वात शमन केलं, पण त्यामध्ये जर कफ पित्त आणि रक्त यांचा प्रकोप झाला तर आपण त्यांची चिकित्सा करत असताना कफ पित्त आणि रक्ताची चिकित्सा करत असताना वातच गुल्मामध्ये आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की सुरुवातीला, मध्ये आणि अंती आपल्याला हे बघत राहायचं आहे की वाताची तर वृद्धी नाही होत, वात तर कुपित नाही होत परत. त्यानंतर आपण मग काय केलं? वमन केलं. वमन कधी केलं? ज्यावेळेस वातच गुल्मामध्ये कफाची वृद्धी झाली, वात गुल्मे कफ वृद्धी, त्यावेळेस आपण वमन केलं. आणि कफाची ही लक्षणं होती ती रल्लास्तंद्रा, गौरव, अग्नी, मांदे आणि अरुची, तर आपण वमन केलं. आणि ज्यावेळेस हे होतं पित्ताची वृद्धी, पित्तम वास यदि संवृद्धम, वातच गुल्मामध्ये पित्ताची वृद्धी असताना विरेचन केलं आपण. आणि त्याचं लक्षण एकच दिलं, संताप. ते पण लक्षात ठेवायची गरज नाही का, पित्ताचं हे कॉमन लक्षण आहे, संताप. आणि वात आणि कफामध्ये एक वर्ती दिली, गुटिका चूर्ण वात कफहर औषधांनी बनवलेली एक वर्ती. गुटिका आणि चूर्ण वापरले जे की कफ वातहर आहेत, त्याची वर्ती बनवली आणि त्यांनी आपण फलवर्ती दिली, खाली सांगितलं वातनाशक वर्ती. तर हे झालं. त्यानंतर मग सगळं हे करून पण नाही झालं तर मग त्यांनी सांगितलं की रक्तमोक्षण करा. एवढंच होतं.